हे आपण आहे ना पीठ मळून ठेवलंय. आता आपल्याला या सगळ्याला एकत्र करून त्याचं सारण करायचंय आणि ह्याच्यात भरायचंय. वाटण करायचंय का? हो. ठीक आहे, चल असंच आता करा. ह्याच्यात काय काय माहिती ना तुला टाकायचंय. एक एक चमचा सगळं टाकतात. चल वा. सगळं टाकणार आहेस? बघ, येस. दाण्याचं कूट घालायचं आता. हो. गुळ जास्त घाल आणि मला जरा गुळ आवडतो. आता काय घातलं आपण? दाण्याचा दाण्याचं कूट कूट थोडासाच घालूयात. सांगा आणि ना. डेसिकेटेड कोकोनट. मला ऍक्च्युली तो ओलं खोबरं खूप आवडतं, पण ठीक आहे ते ह्याच्यात आणि आता टाकूया. गुळ आणि पावडर. गुळ आता गुळ मी आपण 3 जरा चमचे टाकेल बघ. 3 चमचे टाकूयात. मला गुळ खूप आवडतो आणि गुळ पोळी मला फारच आवडते. चला याचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय जे आपल्याला गुळ पोळीत भरायचंय. करेक्ट. पण तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. आता काय झालंय? मिश्रण मी तयार ठेवलंय. मग हे सगळं उगाच उगाच मला छळायला केलंस का तू? नाही, आम्हाला प्रेक्षकांना दाखवायला लागेल ना. हा, असो. आता आपण घडीची पोळी कशी करतो ना, घडीची, तसं आपल्याला ते थोडंसं करायचंय आणि मग त्याच्यात ते सारण भरायचं. पाटील साहेब, Yes. तोपर्यंत तुम्ही तवा ठेवून गॅस पेटवता का? येस, तापवतोच मी, बघ तू आता. अरे बापरे. आपलं मस्त तूप लावूयात आता आपण छान पैकी. किती असं केलं आता हे असं काय हा. ओके. हो, ये. सारण भरायला त्याची ये. आई असं करते, असं तो मला सांगतोय. बटरफ्लाय बरोबर आहे. करायचा. म्हणजे असं बटन सारखं होईल ते. क्या बात आमच्याकडे आहे. आमच्याकडे घडीची करतात ना ते मध्ये. पसारा झाला तरी चालेल, पोळी फुटू नये. मला पसारा नाही आवडत. पोळी फुटली तरी माझा प्रॉब्लेमच वेगळा आहे रे संकर्षण. तर काय तूप सांगू लावून मी? घे ते पकडे. काय ना, एवढं सगळे तयार होऊन वगैरे मी आले आणि बघा मला संकर्षण काय करायला लावतोय. सगळा दोष माझाच आहे नाही का? आता इथे मी आणि आशिष तुझे गेस्ट होत ना बाळा. लहानपणीच्या काही गुढीपाडव्याच्या आठवणी आहेत? लहानपणी ना माझे पप्पा सोहळं वगैरे नेसून असं प्रॉपरली गुढी उभारायचे. सो आता माझ्याकडे जेव्हा गुढीपाडवा साजरा होतो तेव्हा सगळं सागर संगीत, म्हणजे जेवणामध्ये म्हणू नकोस, गुढी उभारण्यात म्हणू नकोस, ते सगळं मीच करते. आणि मी कुठेही असले तरी मी गुढीपाडव्याला काम घेत नाही मोस्टली. आशिष सर, तुमची काही आठवण? आमच्या गावी गुढी पाडवा खूप उत्तम साजरा केला माझ्या काकांच्या घरी. बर. आणि ते छान अशी मोठी बांबूची ती काठी असते, त्याला छान साडी नेसवली जाते, म्हणजे एकदम अशी नवरी कशी तयार करतात तशी ती तयार करतात. सो ती आठवण खूप जास्त आहे. तुम्ही बघताय का कितीही मी घडीची पोळी वगैरे केली तरी गोल होणारा माझी पोळी. हो. बघालच तुम्ही. कमाल आहे पण अमृता तुझी. हो. म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तुला गुळाची पोळी सुद्धा इतकी छान करता येते. हो, आणि आता आशिष आलाय ना म्हणून मग मी त्याचं थोडंसं ऐकलं. ते बटरफ्लाय का काय ते होतं ते केलं. आणि त्याच्यामध्ये भरलं सारण. हा. अशा प्रकारे गुळाची पुन्हा पोळी एकदा. लाटून झालेली आहे. आणि गोल. गोल. अमृताजी, तुम्हाला नाही तोड. ते तर नाहीच आहे रे, पण हे जी काही कामं वगैरे करवलीयस तू अरे पुन्हा पुन्हा तेच मला. काम काय हा, आल्यापासून थोडीशी काय भांडे माझी ही घासून झाली. घेतलेत का काय? तर त्याच्या आधी थोडं आपण तूप टाकूया. सो मला चॅलेंजच नाही करायचं मुळात. नाही, म्हणजे आम्ही केलंच नव्हतं. हा, पहिला पदार्थ सुद्धा मला व्यवस्थित बनवता आलाय आणि तेही तुम्हाला लोकांना असं छान मी कामाला लावलं. पण एक खरं सांगू का, म्हणजे आशिष सर आणि अमृता तुम्हाला पाहताना, तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने पाहतो. तुम्ही हे सगळं करण्यातही एवढा वेळ देऊन निगुतीने हे सगळं कराल याची मला खरंच कल्पना नव्हती. तुम्ही पदार्थ काय, म्हणजे अमृता, कौतुक आज करावं तेवढं कमी आहे. थँक्यू. आज गुढीपाडवा तू आमचा खूप छान असा प्रसन्न केलास. हो. काय फुकते बघ. हो ती फुगते हो, बघ. आणि नाही, एक मिनिट, तुझ्यामुळे जर का मला आता घरी हे सगळं करावं लागलं तर आईला मी मम्मीला तुझा खूप नंबर आनंद देणार. होणार आहे. मला वेगळी भीती आहे. नाही, आईला आनंद होईल. तुला डान्सच्या सुपाऱ्या कमी आणि गुळपोळ्याच्या ऑर्डरी जास्त आल्या तर नवल होईल. हे बघा, आणि पोळी फुगायला पाहिजे तुमची. पोळी तेव्हाच फुगते जेव्हा तुम्ही खूप प्रेमाने ती करता. अरे क्या बात बस. आहे यार.